स्वागत। एक महत्त्वाची बातमी समोर येते। बीडच्या गेवराई तालुक्यात एका गावामध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या गतिमंद मुलीची एका महिलेच्या जागरूकतेमुळे सुटका झालेली आहे। सध्या त्या मुलीला छत्रपती संभाजीनगरमध्ये पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करण्यात आलंय। या मुलीच्या आईचा मृत्यू झालेला असून वडील व्यसनाधीन आहेत। मुलगी गतिमंद असल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला चक्क जनावराच्या गोठ्यामध्ये पायाला दोरी बांधून ठेवलेलं होतं। इतकंच नाही तर मुलीला खाण्यासाठी केळी आणि टरबूजाच्या साली दिल्या जात होत्या। मात्र त्या मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून ही परिस्थिती पाहिली आणि त्या मुलीची सुखरूप सुटका केली आहे। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सुरेश, खरं तर हे धक्कादायक म्हणावं लागेल ज्या पद्धतीने या मुलीला बांधून ठेवलेलं होतं। हा अत्यंत धक्कादायक आहे। गेवराई तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे। गतिमंद मुलीला तिच्या जन्मदात्या वडिलांनी तशा पद्धतीनं बांधून ठेवलेलं होतं। विशेष तिला खाण्यासाठी देत असताना टरबूज त्याच्या साली दिल्या जात होत्या तिच्याकडे आणि चक्क जनावराच्या गोट्यामध्ये तिला बांधलेलं गेलं होतं। त्यामुळं नेमकं माणुसकी आहे का असा देखील यातून प्रश्न निर्माण होतो। पोटच्या गोळ्याला अशा पद्धतीने कोणी बांधू शकतं का? भले गतिमंद असेल तर तशा पद्धतीने उपचार देखील केले जातात। मात्र ज्या पद्धतीने हे केलंय त्या प्रकारानंतर जे शेजारी आहेत त्या शेजाऱ्यांनी ही घटना पाहिली आणि ही घटना पाहिल्यानंतर जे महिला बालकल्याण त्याचबरोबर जे चाइल्डलाईन वाले आहेत त्यांना देखील कळवलं आणि त्यानंतर ते पथक आलं आणि त्यांनी त्या मुलीची सुटका केलेली आहे। आता तिला संभाजीनगरला अनाथालयामध्ये देखील दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र एकंदरीत जो हा घडलेला प्रकार आहे यामुळे हळहळ देखील व्यक्त केली जाते आणि एकंदरीत ज्या कोणी वडिलांनी अशा पद्धतीने केलेलं आहे त्यांना देखील नशेचं दारूचं व्यसन आहे त्यामुळेच केलं का या प्रकरणात देखील आता पुढची केलं जाईल। मात्र अशा पद्धतीने एखाद्या लहान बालकावरती केल्यानंतर गुन्हा देखील दाखल केला जातो। त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस कशा पद्धतीने पुढे गुन्हा दाखल करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।